पण भारतीय जनता पक्षाचं आता सरकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये नागपूरचेच एक नेते DCM 1 आहेत का ना. मला सांगा, ह्या भागात जेव्हा जेव्हा आले तेव्हा सोयाबीन आणि कपासाच्या भावाबद्दल बोलले का? मी तुम्हाला शब्द देते, आपलं सरकार 1 महिन्याच्या आत बसणार आहे. तुमच्या सोयाबीन आणि कपासाला 7 ते 10 हजार रुपये भाव आमचं सरकार देणार. हे रेकॉर्ड करून ठेवा भाषा. गरजच आहे. हो, कोणी कुणावर उपकार करत नाही. आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत की 1500 रुपये महिलांना दिले म्हणून म्हणतील की काय आम्ही बहिणींना उपकार केला. काय उपकार करत नाही, स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. मला कळतंय की शेतीचा खर्च किती वाढलेला आहे. शेतीचा खर्चाला तुम्हाला हमी भाव हा तुमचा अधिकार आहे आणि कुठलाही सरकार असलं तरी तुम्हाला दिलंच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. तर शेती मालाला भाव हा वाढेल आणि तुमच्या कपासाला आणि सोयाबीनला भाव आणि त्याची खरेदी करायची जबाबदारी ही तुमच्या हक्काच्या सरकारची आहे. आपल्याला रयतेचं सरकार आणायचंय. दडपशाहीच्या सरकारला हद्दपार करून महाराष्ट्रात परिवर्तन